या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे। युवा खेळाडूंना खेळण्यासाठी सुंदर असं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। मी आयोजकांचं मनापासून आम्ही आभारी आहोत की या ठिकाणी मागाठाणेमधीलच खेळाडूंना आपण चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। कॉमेंट्री चालू करा। धन्यवाद विठ्ठल नलावडे साहेब, आपण या ठिकाणी येऊन कार्यक्रमाला उपस्थित लावल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। विठ्ठल नलावडे शाखा प्रमुख। कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान, आपण संपर्क साधायचा आहे मंचाजवळ आयोजकांशी। कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान। हॅलो हॅलो। रायझिंग स्टार विनोद आणि मेलडी मित्रमंडळ यांच्यामधील हा सामना क्षेत्ररक्षण हॅलो हॅलो स्वीकारलं। क्षेत्ररक्षण स्वीकारलं मेलडी मित्रमंडळ यांनी। नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणामध्ये प्रथम गोलंदाजीची सुरुवात करणारे गोलंदाज ऋषी आणि त्यांच्या समोर रायझिंग स्टार तर्फे आलेले खेळाडू जे स्ट्राईक वरती आहेत, डावखुरे किरण आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहन। दोन्ही संघातील एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित असावा। आपण पाहिलं की 3 षटकांचे जरी सामने असले तरी 50च्या आसपास धावा या मैदानावरती उभारता येऊ शकतात। या आधीचा सामना वैभव यांच्या खेळीने देवी सरस्वती सेवा संघाने जिंकला शिवशक्ती बॉईज विरुद्ध। आतापर्यंतची धावसंख्या 14 आहेत, माफी असावी। बॉलर नेम प्लीज। अभि, एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघांनी ठेवायचा आहे। अभि, दिवस रात्र युवा सुपर कपचे सामने 25 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान श्री ज्ञानेश्वर माऊली क्रीडांगण येथे खेळले जात आहेत। संभाजीनगरचं हे क्षेत्र, पण संपूर्ण मागाठाणे विधानसभेचं प्रेम या स्पर्धेला लाभत आहे। यावेळेस मात्र सागर आणि अंकेश यांची कामगिरी सांघिक कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान आपले मधली नाणेफेक आपण करून घ्यायचे या सामन्याच्या दरम्यानच। फक्त या चेंडूला ड्रॅग केलेला आहे। दोन्ही टीम मधून एक एक खेळाडू। रायझिंग स्टार्स, आपण एक आपला अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवायचा आहे। मेलडी मित्रमंडळ, आपणही। मेलडी मधून सहाय्य करण्यासाठी एक प्रतिनिधी आलेले आहेत। रायझिंग, आपण पण या। चौकार, मंचावरती उदेश साहेब, गीता ताई आणि तसेच सचिन मोरेजी सुद्धा आहेत। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती थोडीशी
तेजी दाखवावी लागली होती फलंदाजाला. डावखुरा किरण लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. पुन्हा एकदा तयार गोलंदाज अभि आणि समोर किरण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आता मात्र क्लीन बोल्ड. कांचन 11 आपण संपर्क साधायचा आहे सौरभ जाधव सरांशी. कांचन 11 षटकार. शेवटचं षटक. क्लीन बोल्ड. धावसंख्या पोहोचलेली आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 35 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुद्धा गतिशील झालेलं आहे. कांचन 11 आपण कृपया सौरभ सरांशी संपर्क साधावा. सौरभ जाधव सरांशी संपर्क साधायचा आहे. कांचन 11 फलंदाज अक्षरशः हायवे पर्यंत पोहोचले होते. चांगला प्रयत्न, चांगलं फुटवर्क, पण रणनीती मात्र यशस्वी ठरली नाही. धावसंख्या पोहोचलेली आहे 35. रायझिंग स्टार विनोद संघाची. हा उत्तम स्ट्रोक चौकारासाठी. शैलेश फलंदाज, दिनेश गोलंदाज. पुढचा चेंडू फुलटॉस आणि वैभव यांनी झेल टिपला. वन टू गो. ड्राईव्ह. एक धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फक्त एक. आणि अशा पद्धतीनं रायझिंग स्टार विनोद या संघाने धावा कमावलेल्या आहेत. 41 धावांचं आव्हान. मेलडी मित्रमंडळ 41 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. उदेश पाटेकरजी, गीता शिंदेताई, सचिन मोरेजी आणि अन्य मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रति
डायरेक्ट हिट आणि नाबादचा इशारा. दुसऱ्या फेरीची सुरुवात झालेली आहे. रायझिंग स्टारने 40 धावा कमावल्या होत्या. 41 धावांचं आव्हान कांचन 11 आपण संपर्क साधायचा आहे. कांचन 11 आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आतापर्यंतची धावसंख्या 6. पहिलं षटक गतिशील गोलंदाज लालू. पुन्हा एकदा आता तरी देवा मला पावशील का. आता तरी देवा मला पावशील का. खूप ज्याला म्हणत्या ते पावशील का. आता तरी देवा मला पावशील का. खूप ज्याला म्हणत्या ते पावशील का. सुदीप नवीन फलंदाज. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे रायझिंग स्टार या संघाला. मेलडी मित्रमंडळ 41 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 6 धावा कमावलेल्या आहेत. आणि खूप ज्याला म्हणत्या ते पावशील का. आता तरी देवा मला पावशील का. खूप ज्याला म्हणत्या ते पावशील का. षटकार. काही हरकत नाही. असे प्रसंग बऱ्याच वेळेला होतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. आपण कधी कधी बास्केटबॉल सुद्धा पाहतो. गोलंदाज विशाल. कांचन 11 कृपया आपण यायचंय, नाही तर आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागेल. नम्र विनंती. कांचन 11 चौकार शोधण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजामध्ये फलंदाज आपण खेळताना पाहतो. आणि असे स्ट्रोक खेळायचे असतील तर तुम्हाला सकाळी योगा नक्कीच करावा लागेल. जर तुम्ही योगा करत असाल तर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळू शकता. फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. तेज चेंडू आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 13. चौदा धावा झालेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक गतिशील. 8 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. मेलडी मित्रमंडळ
एक 1 टू गो. नोचा इशारा. कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान यांमध्ये पुढचा सामना होणार आहे. कांचन 11 अजूनही आपण संपर्क साधलेला नाही आणि फक्त एक 17 धावा. कांचन 11 जर आपण संपर्क करत नसाल तर प्रतिस्पर्धी संघाला आम्हाला पुढच्या फेरीमध्ये संधी द्यावी लागेल. सत्कर्म माऊली हॅलो. प्रतिष्ठान. हॅलो, कॉमेंट्रीमॅन आपल्याला विनंती करण्यात येते की जे मॅच खेळण्यासाठी जे मुलं मैदानात उतरलेत ते कोणत्या वार्डमधून आहेत, वार्ड क्रमांक 4, वार्ड क्रमांक 5, वार्ड क्रमांक 6, इथे बसलेल्या मान्यवरांना ते समजलं पाहिजे. 14 वगैरे असं, म्हणजे मागाट आणि विधानसभेचे जे वार्ड क्रमांक आहेत त्या वार्ड क्रमांकमधून ही टीम खेळते असं तुम्ही जाहीर करा. जे नक्की आमचा प्रयत्न तो राहीलच. रायझिंग स्टार आणि मेलडी मित्र मंडळ हे कुठल्या वॉर्डशी निगडीत आहेत त्याची नोंद आम्ही करून घेऊ आणि येणाऱ्या पुढच्या सामन्यांमध्ये तशी नोंद करू जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचेल. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि जाणारा थोडा चेंडू- आपला आवाज वाढवा जरा, त्या तुमच्या कॉमेंट्रीचा आवाज थोडा या वाढवा. माईकचा वाढवा आवाज, या माईकचा वाढवा आवाज, जो माझ्याकडे माईक आहे त्याचाही आवाज वाढवायचा आहे. युवा सेना सहसचिव राजू नल्लीन तसेच मुंबई समन्वयक विकी मोकल व शाखा प्रमुख सागर सरफरे यांचे येथे आगमन झाले आहे. मी युवा सेना मागाठाणे विधानसभा व उदेश फाउंडेशनतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अंकेश नवीन फलंदाज. अंकेश समोर किरण. ऑन साइड रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अटेम्प्ट चांगली होती, इंटेंट चांगला होता, प्रयत्न चांगला होता. 3 षटकांचे सामने आहेत आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला 15च्या सरासरीने संघ खेळताना पाहायला मिळालेले आहेत. या आधीचा एक होता या आधीचा. येस. आणि अशाच प्रकारे रायझिंग स्टार या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन रायझिंग स्टार. रायझिंग स्टार आपलं अभिनंदन. रायझिंग स्टार तर्फे सामनावीराचा पुरस्कार इलू यांना मिळत आहे. देवी सरस्वती संघ आपण यायचे. देवी सरस्वती संघ. थँक्यू डीजे. गावदेवी बॉईज आणि ड्रीम 11. गावदेवी बॉईज वर्सेस ड्रीम 11 हा सामना ही मैदानावरती काही क्षणामध्ये रंगू शकतो. आपण ही समालोचन कक्षाजवळ मंचाजवळ आयोजकांशी संपर्क करायचा आहे. रायझिंग स्टार विनोद या संघाकडून खेळताना इलू ठरलेले आहेत. सामनावीराचे सामनावीर मानकरी कळवायचं आहे. इलू. रायझिंग इलू. स्टार रायझिंग स्टारचे इलू. इलू कृपया आपण सभा मंडपात यायचंय. वरती वरती इथून इलू वरतून ये. देवी सरस्वती संघ आणि मी शाखा प्रमुख सचिन मोरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया इलू यांना सामनावीराचा चषक देऊन गौरव करायचा आहे. अभिनंदन इलू. देवी सरस्वती संघ आपण मैदानावरती यायचे आणि त्यांच्या विरुद्धचा सामना रायझिंग
स्टार विनोद या संघाचा. पंचांनी देवी सरस्वती संघ आणि रायझिंग स्टार विनोद यांच्यामध्ये सामना रंगेल. त्वरित दोन्ही संघांनी मैदानामध्ये प्रवेश करायचे. देवी सरस्वती संघ आणि रायझिंग स्टार विनोद, आपण कुठल्या वॉर्डचे आहात त्याची माहिती हे आपण समालोचन कक्षापर्यंत पोहोचवायची, जेणेकरून त्याची माहिती मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. नाणेफेकीसाठी सुद्धा मान्यवरां जसे मैदानामध्ये खेळाडू येतील तसं आपण मान्यवरांना आमंत्रित करून नाणेफेकीसाठी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना पुरस्कृत उदेश फाउंडेशन आयोजित युवा सुपर कपचं हे दुसरं पर्व 2023. मंचावरती अनेक मान्यवरांची साथ आम्हाला गेले 2 दिवस लाभत आहे. आयोजक डॉक्टर सिद्धेश उदेश पाटेकर, युवा सेना सहसचिव पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी या अद्भुत अशा स्पर्धेचं आयोजन केलं. सहकार्य लाभलं ते म्हणजे युवा विभाग अधिकारी श्री विजय रांजणे यांचं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये संयोजकाची भूमिका निभावली. बालमित्र मंडळ, भूमिपुत्र प्रतिष्ठान या मंडळांनी आम्हाला या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी साथ दिली. हॅलो, ओव्हर टू यू सर. देवी सरस्वती संघाने नाणेफेक जिंकली. रायझिंग स्टार विनोद विरुद्ध निर्णय घेतलेला आहे 3 षटकांच्या सामन्यामध्ये. प्रथम फलंदाजीचा त्वरित सामन्याची सुरुवात करायची. देवी सरस्वती सेवा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी. 3 षटकांचा सामना. रायझिंग स्टार त्यांच्या विरुद्ध क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकता दोन्ही संघांच्या एक अतिरिक्त खेळाडूला किंवा संघाच्या चाहत्याला मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करेन. आपण कृपया यायचे, जेणेकरून सामना सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्य लाभेल. देवी सरस्वती संघ वैभव आणि सागर यांची जोडी. यापूर्वीच्या सामन्यामध्ये वैभव सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता, त्यानंतर आता वैभव आणि त्यांचा संघ देवी सरस्वती संघ झुंज देईल रायझिंग स्टार विनोद या संघाशी. फलंदाजी करणारा संघ शाखा क्रमांक 4 च्या क्षेत्रामध्ये येणारा संघ. क्षेत्ररक्षण करताना आपण क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहोत. आणि फलंदाजीमध्ये जो संघ आहे देवी सरस्वती संघ हा 12 नंबर शाखा युवा क्रमांकाचा सेना आहे. विभाग अधिकारी बोरिवली विधानसभा महेश मोहिते, तसेच कांदिवली विधानसभेचे युवा विभाग अधिकारी संदेश केसरकर यांचे येथे आगमन झाले आहे. मी युवा सेना मागाठाणे विधानसभा तसेच उदेश फाउंडेशन तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. कृपया आपण सभामंडपात जायचे. लालू गोलंदाज, वैभव आणि सागर यांची जोडी. पवन